फक्त तिखट आणि मीठ घालून हा अंडा राईस मी बनवलाय. बनवायची पद्धत ना खूप सोपी आहे आणि तुम्हाला सांगू घाईच्या वेळेस तर अगदी परफेक्ट चमचमीत असा अंडा राईस तयार होतो. फार कष्टसुद्धा नाहीये, फार वेळसुद्धा तुमचा जाणार नाही. अहो इतकंच काय, म्हटलं तर अगदी 20 मिनिटामध्ये तयार होईल. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तृप्तीज किचन कट्टामध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. आज ना आपण मस्त स्पेशल असा अंडा राईस बनवतोय, जो बनवायला खरंच खूप 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 सोपा आहे. अगदी घाईच्या वेळेस सुद्धा तुम्ही बनवू शकता. भात तुमचा थोडासा शिल्लक आहे, रात्रीचा भात राहिलाय, अशा वेळेस सुद्धा हा बनवू शकता. बनवण्याची पद्धत खूप सोपी असली तरी चवीला खूप जबरदस्त असा टेस्टी लागतो. तुम्ही सुद्धा नक्की बनवून पाहायला हवा. बऱ्याचदा संध्याकाळच्या वेळेस बघा स्वयंपाक करायचा आपल्याला खूप कंटाळा येतो. अशा वेळेस तर खूप परफेक्ट रेसिपी आहे. झटपट बनणारी सुद्धा आहे आणि तितकीच चविष्ट सुद्धा आहे. चला तर मग हा अंडा राईस कसा बनवायचा आहे हे पाहूयात. आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. काही नाही, खूप सोपी रेसिपी आहे. आता इथं माझ्याकडं भात नव्हता म्हणून, नाहीतर शिल्लक राहिलेल्या भातापासून सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. 1 कपभर इथं मी तांदूळ घेतलेले आहेत. कोणतेही बासमती तांदूळ घ्या किंवा ज्याचा भात मोकळा होतो असा राईस असला तरीच चालेल किंवा थोडासा चिकट जरी झाला तरीसुद्धा मस्तच होईल. तर सगळ्यात आधी तांदूळ मी इथे स्वच्छ धुवून घेणार आहे 2 ते 3 पाण्याने आणि यानंतर आपल्याला हे थोड्या वेळासाठी भिजत घालायचं आहे. खूप वेळ नाही भिजत घातले तरीसुद्धा चालणार आहे. जोपर्यंत आपली बाकीची जी कृती आहे, बाकीचं जे काम आहे ते होईपर्यंत आपण भिजत घालूयात. आता इथे मी पॅन गॅसवरती चढवलेला आहे. यामध्ये अगदी थोडंसं तेल घालूयात आणि या तेलामध्येच आपल्याला अंडी फोडून घ्यायची आहेत. म्हणजे काय करायचं, तर इथे मी 5 अंडी घेतलेली आहेत. जे मी प्रमाण तुम्हाला दाखवते ना, यामध्ये 2 ते 3 माणसं आरामात खाऊ शकतात. म्हणजे 2 मोठी आणि एखादा छोटा माणूस हे दुपारच्या जेवणासाठी होऊ शकतं. इथं 5 अंडी मी फोडून घेतलेली आहे. अगदी थोडंसं मीठ घातलं, की अगदीच अळणी लागायला नको आणि थोडंसं तिखटसुद्धा घालायचं आहे. आता आपल्याला याची पोळी करायची नाहीये, तर हे छान असं स्क्रम्बल्ड एग आपण म्हणतो ना, की थोडंसं परतून घ्यायचं आहे. साधारण आपली साधीसुधी भुर्जीच इथे करायची आहे. तर गॅसची फ्लेम मी मध्यम ठेवलेली आहे. मध्यम आचेवरतीच आपल्याला चांगलं हे परतून घ्यायचंय. कच्चेपणा आपल्याला अजिबात यामध्ये ठेवायचा नाही. बऱ्याचदा भुर्जी करत असताना आपण खूप वेळ परतल्या नाही, तर एक कच्चेपणा येतो आणि मग त्या अंड्याचा वाससुद्धा येतो. असं न करता मी हे छान परतून घेतलेलं आहे आणि परतून झालं, की मग आपल्याला वेगळ्या भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे, कारण हाच पॅन आपण पुन्हा एकदा वापरणार आहोत. तर अंड्याची भुर्जी इकडे मी काढून घेतलेली आहे आणि साईडला मी पाणी गरम करण्यासाठी सुद्धा ठेवलंय. पाणी कशासाठी? तर आपल्याला भात बनवून घ्यायचा आहे म्हणून. आता यामध्ये चवीपुरतीचं मी मीठ घातलेलं आहे. अंदाजापेक्षा थोडंसं जास्तच घातलंय. आता तांदळामधलं जे काही पाणी होतं ते संपूर्णपणे काढून घेतलं. साधारण फक्त 15 मिनिटासाठीच हे तांदूळ भिजले असतील. कदाचित यापेक्षाही कमी वेळ लागला असेल. आता तांदूळ इथे चांगले शिजवून आपण घेणार आहोत आणि इथे ना तांदळाला चांगली उकळी येऊ द्यायची आणि तांदूळ जो आहे तो चांगला शिजवून घ्यायचा आहे. बघा बिर्याणीसाठी थोडासा आपण कच्चा तांदूळ ठेवतो ना, तर इथे अजिबात असं करायचं नाही. हा चांगला शिजवलेलाच तांदूळ असायला हवा. भात चांगला तयार झालेला असावा. म्हणूनच तर मी तुम्हाला म्हटलं, की आधी तयार केलेला भात असेल ना किंवा कुकरला जरी तुम्ही शिजवलेलं असेल, तरीसुद्धा चालणार आहे. तर इथे तांदूळ चांगले शिजलेले आहेत. भात आपला तयार आहे. पाणी सगळं निथळून घेऊयात. म्हणून मी एका चाळणीवरती काढून घेतलेलं आहे. तुम्हाला खरं सांगू जिरं, खडे मसाले असं काहीही घालायची गरज नाही. आपल्याला खूप सोप्या पद्धतीने आपल्याला हे सगळं म्हणजे अंडा राईस बनवायचा आहे. आता इथे घरात जेवढ्या भाज्या होत्या तेवढ्या मी इथं घेतलेल्या आहे. कांदा, टोमॅटो, एक शिमला मिरची, कोबीचं एक पान फक्त बारीक चिरून घेतलेलं आहे आणि आणि माझ्याकडे नेमकी कांद्याची पातसुद्धा होती, तर तीसुद्धा घेतली. हवं तर थोडीशी कोथिंबीरसुद्धा घेऊ शकता तुम्ही किंवा याऐवजी तुमच्याकडे काहीच नाही आहे, फक्त कांदा आणि टोमॅटो आहे, तेवढं घेतलं तरीसुद्धा चालेल. नसेल अगदीच काही, तरी फक्त कांदा घेतला तरीसुद्धा चालणार आहे. आता बघा इथे मी तेल घातलेलं आहे पुन्हा त्याच पॅनमध्ये आणि आता गॅसची फ्लेम हाय केली. तेल चांगलं तापलेलं आहे. पहिल्यांदा कांदा आणि शिमला मिरची घातली. चांगलं परतून घ्यायचं म्हणजे अगदी आपल्याला डार्क रंगावरती नाही परतायचं, पण मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. फार तुम्हाला वेळ लागणार नाही. 1-1.5 मिनिटामध्ये आपण फक्त रफली चॉप करून घेतले म्हणजे मोठ्या-मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत उभे पातळ. हे लगेचच परतून होतात. परतून झालं, हाय फ्लेमच आहे. लगेचच एक मध्यम आकाराचा टोमॅटो होता, तो सुद्धा बारीक चिरून घेतला होता, तो सुद्धा मी यामध्ये घातला. खूप अगदी टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतण्याची खरं गरज नाहीये. थोडा वेळ परतला एखाद्या मिनिटासाठी, तरीसुद्धा टोमॅटो असा छान मऊ होईल. हलकासा जरी मध्ये-अधे असा तुम्हाला बाईटमध्ये आला तरीसुद्धा चालू शकतं. आता यामध्ये लगेचच आपण उभी पातळ चिरून घेतलेली
कोबीसुद्धा घालूया. तर इथे तुम्ही बघू शकता सगळं साहित्य ना अगदी रफली मी चिरून घेतलेलं आहे. काही बारीक चिरायची गरज नाही. खूप पटापट हे सगळं होतं. असेल भाज्या तर घाला, नाही घातल्या तरीसुद्धा चालणार आहे. पण एक पौष्टिकसुद्धा व्हायला हवं म्हणून असतील तर नक्कीच घाला. अगदी पुन्हा एकदा 1 मिनिटभरासाठी कोबी परतून घेतलाय. साधारण अर्धाच मिनिटासाठी परतून घेतलाय. खूप वेळसुद्धा परतला नाही. आता यामध्ये हळद घालूयात आणि आपल्याला तिखटाच्या अंदाजाप्रमाणे लाल तिखट घालायचं. आता हे तिखटाला सुद्धा आहे आणि रंगाला सुद्धा आहे. यामुळं मी एकच घातलेलं आहे. हवं तर काश्मीरी लाल मिरची पावडर तुम्ही घालू शकता. जर तुम्हाला आणखीन जास्त डार्क रंग हवा असेल तर. किंवा मग नुसती लाल मिरची पावडर असेल तरीसुद्धा चालणार आहे. आता इतर कोणतेही मसाले यामध्ये घालायची गरज नाही. इथे मी चवीपुरतीचं मीठ घातलं. भात बनवत असताना सुद्धा मीठ घातलं होतं. पुन्हा आपण अंड्याचं भुर्जी बनवली त्यावेळेससुद्धा मीठ घातलं होतं. आत्ता फक्त भाजीपुरतीचं मी मीठ घातलेलं आहे. त्यामुळे हा अंदाज तुम्ही लक्षात घ्या. सगळ्यात शेवटी कांद्याची पात घातली किंवा जर कोथिंबीर असेल ती सगळ्यात शेवटी घातलेली आहे. स्क्रम्बल केलेलं एग घातलं, पुन्हा भातही घातलेला आहे. गॅसची फ्लेम मध्यम आहे आणि फक्त रंगासाठी आणि एक वेगळी टेस्ट येते म्हणून इथे मी सोया सॉस घातलाय. नसेल, नाही घातला तरीसुद्धा चालेल. बरं याऐवजी शेजवान चटणी तुमच्याकडे असेल तर चमचाभर एक शेजवान चटणी तुम्ही इथे घालू शकता. नसेल सोया सॉस, शेजवान चटणी नसेल तरीसुद्धा काहीही हरकत नाही. मस्त चवीला लागतो. सगळं असं मस्त परतून घ्यायचं. मीडियम टू हाय फ्लेम ठेवायची. लो फ्लेम अजिबात ठेवायची नाही. छान परतून घ्यायचं साधारण 2-1 मिनिटांसाठी आणि मस्त असा इथे अंडा राईस आपला तयार झालेला आहे. आता जो आपण बाहेर चायनीजमध्ये फ्राईड राईस खातो ना, त्यामध्ये काय वेगळं असतं, तर यामध्ये लसूण बारीक चिरून भरपूर घातला जातो. यामध्ये सगळ्या प्रकारचे सॉसेस घातले जातात. व्हिनेगरसुद्धा घातलं जातं. यासोबतच टेस्टिंग पावडरसुद्धा घातली जाते. म्हणजे ते अजिनोमोटोसुद्धा घातलं जातं. पण घरी बनवतो ना आपण, मग अंडा राईस आपला इथे बेस्ट आहे. कधी तुम्हाला फ्राईड राईस खायची इच्छा झाली ना, तर मग हा अंडा राईस तुम्ही नक्की करून खायला हवाच आणि खूप मस्त बनतो. चवीला सुद्धा अफलातून बनतो. या आठवड्यामध्ये हे दुसऱ्यांदा मी बनवतीये. कारण आमच्या घरात सगळ्यांना आवडणार आहे आणि पटकनसुद्धा बनतो. तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, ही रेसिपी तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये सुद्धा नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.